नमस्कार. शेवटी रमाने चांगलाच इंगा इरावतीला शिकवलेला असतो. रमा चांगलीच चिडलेली असते. इरावतीने मुद्दामून तेल सांडलेलं असतं जेणेकरून रमाचा पाय चटकावा आणि रमा खाली पडावी. पण त्याच वेळेला अक्षय तिला सावरतो. त्यावेळेला मालविकाचा चेहरासुद्धा बघण्यासारखा झालेला असतो. त्यावेळेला मात्र इरावती चांगलीच धक्क्यात जाते. इरावती स्वतःशीच बोलते, हा अक्षय अजूनसुद्धा तिच्यामध्ये अडकलाय, हे मला चांगलंच कळतंय आणि मला या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. खरोखर हा अक्षय बदललाय की नाही, की हिच्यामध्ये अडकून बसलाय. नाही, मला काहीतरी केलं पाहिजे. काही झालं तरीसुद्धा या अक्षयला रमापासून लांब केलंच पाहिजे. तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं, मोठ्यानी पार्वती हाक मारते, इरावती थांब. तेव्हा लगेच इरावती बोलते, आई काय झालं, तू मला अशी का हाक मारतेस? तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते, इरावती तुझी हिंमतच कशी झाली? तू असं कसं काय वागू शकतेस? तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. त्यावेळेला लगेच इरावती म्हणते, पुरे, मला या विषयावर बोलायचं नाही आई. आणि मम्मा तुझं काय चालू काय आहे? तू येता जाता मला का ओरडतेस? त्यावेळेला पार्वती आजी बोलते, गणपती बाप्पा रमा घेऊन आली आणि तू मुद्दामून लादीवर तेल सांडलास. अगं तुला हे करताना लाज कशी वाटली नाही? तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो, आजी काय बोलतेस तू, कळतंय का तुला? अगं असं का करेल ती? आणि उगाचच तिच्यावरती कसलेही आरोप करू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी इरावती बोलते, अक्षय बघ, आता तूच बघ, नाहीतर तूच बोलशील की खरोखर इरावती आत्या आईजवळ भांडत असते. बघ. त्यावेळेला मात्र अक्षय बोलतो, आजी मला तुझी ही गोष्ट आवडली नाही, तू असं का वागतेस? त्यावेळेला लगेच आजी म्हणते, अक्षय अरे तुझ्या डोळ्यावरची झापड काढून टाक. अरे तुला कळतंय का तू कसं वागतोयस ते? अक्षय नको या बाईवरती विश्वास ठेवू, एक नंबरची खोटारडी आहे ही बाई. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, पुरे काय झालं मला सांगशील का? तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल. उगाच माझ्यापासून सत्य परिस्थिती लपवू नकोस. मला अजिबात चालणार नाही सत्य परिस्थिती लपवलेली. तेव्हा लगेच इरावती आजी बोलते, तुझा माझ्यावरती विश्वास नाही, माझ्यावरती? तेव्हा लगेच रमा बोलते, अहो असं काय करताय तुम्ही? तुमचा तर तुमच्या आजीवरती पूर्ण विश्वास आहे ना, मग तुम्ही असं कसं काय वागू शकता? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मी कसं वागायचं आणि कसं नाही हे तुला सांगायची गरज नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही. प्लीज या सर्व गोष्टी बंद करायच्या. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, अक्षय थांब. आणि ती आरोहीला आणि आर्थाला हाक मारते. त्यावेळेला आर्था सगळ्यांचा व्हिडिओ करत असते. त्याच वेळेला पार्वती आजी आर्थाच्या हातातील मोबाईल घेते आणि अक्षयला बोलते, अक्षय यातला व्हिडिओ बघ. हा व्हिडिओ जर का बघितलास तर तुला नक्कीच धक्का बसेल आणि तुला मी काय बोलते ना ते कदाचित कळेल. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो, या व्हिडिओमध्ये आहे तरी काय? नक्की काय तुला मला दाखवायचं आहे ते सांग, बाकी मला काही सांगू नकोस. त्यावेळेला लगेच आर्था बोलते, पण काका व्हिडिओ तर बघून घ्या ना. तेव्हा मात्र अक्षय तो व्हिडिओ बघतो आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं की इरावती रमाच्या पायाखाली तेल टाकते. तेव्हा मात्र अक्षयचा राग अनावर होतो आणि उलट्या हाताची सणसणीत कानाखाली इरावतीच्या बसते. तेव्हा इरावती हादरते. इरावतीला काय करावं तेच कळत नाही. सगळ्यांसमोर ती ओशाळल्यासारखी झालेली असते, कारण सगळ्यांसमोर तिने अपमान केलेला असतो. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की अक्षय खूप मोठमोठ्याने ओरडत असतो. अक्षय म्हणत असतो, काय गरज होती आत्या असं करायची? आत्या तुला असं वागून काय मिळालं? हे बघ, रमावरती राग माझासुद्धा आहे म्हणून तू अशा पद्धतीने वागशील? साक्षात गणपती बाप्पा आपल्या घरी आले आणि तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा लगेच इरावती बोलते, अक्षय तुला तर माहिती आहे या रमाचा राग किती येतो मला. अक्षय मी सगळं काही सहन करेन, पण या रमाच्या बाबतीत मात्र मी अगदी निगेटिव्हच आहे आणि मला ही गोष्ट अजिबात पटत नाही. खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय, त्रास. असं वागून काय मिळतंय देव जाणे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा अक्षय मी हिला माफ करणार नाही. तेव्हा पार्वती आजी बोलते, तू कोण माफ करणारी आणि तुझा संबंधच काय गं? एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही.
आधीच तुझ्या नादाला लागून आम्ही नको ते करून बसलोय. त्यावेळेला अक्षय बोलतो, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? तुम्ही कशाबद्दल काय बोलताय ते मला प्लीज सांगा, कारण मला तुमच्या या गोष्टी अजिबात आवडत नाही आहेत. प्लीज मला सत्य परिस्थिती समजलीच पाहिजे. तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो. इरावती खूपच चिडचिड करत असते. ती मोठ्याने बोलते, पुरे, आता या विषयावर मला वाद घालायचा नाही. हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे. आणि जर का हा विषय इथल्या इथे थांबला नाही ना, तर गोष्टी हातातून बाहेर जातील आई. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, का तुला खूप भीती वाटते का? का तुला आता असं वाटायला लागलं आहे की सगळं काही संपलंच? नाही, तसं जर का वाटत असेल ना तर वाटू देत, कारण तुझे दिवस संपलेच आहेत इरावती. तेव्हा मात्र इरावती बोलते, आई पुरे, मी ऐकून घेते म्हणून काहीही बोलून चालणार नाही. माझ्याशी बोलताना नीट बोलायचं आई, कारण मला तुझ्या गोष्टीच पटत नाही आहेत. तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो. इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, आता सर्वच संपलंय. खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच राग यायला लागला आहे. मला आता या गोष्टीच पटत नाही आहेत. प्रत्येक वेळेला लवकरात लवकर सगळं काही नीट करायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन, पण मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार, बाकी कोणाचाही नाही. तेव्हा मात्र पार्वती आजी अक्षयच्या जवळ जाते आणि अक्षयला म्हणते, अक्षय, मी फक्त एकच गोष्ट सांगेन, ती म्हणजे तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार कर. स्वतःच्या मनाला विचार की तुला काय पाहिजे ते, आणि तुला जे पाहिजे ते जर का तू नीट विचार करून जर का उत्तर दिलंस तर बरं होईल. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय बोलतो, आजी, तुझं काय म्हणणं आहे? आजी, जरा तरी विचार कर ना. खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही आहे. आजी, अगं जरा विचार कर, तू काय बोलतेस कळतंय का तुला? त्यावेळेला आजी बोलते, पुरे, आता विषय मला ताणायचाच नाही. आता हा विषयच समाप्त झाला. या विषयावर मला बोलायचंच नाही आहे. तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो. अक्षय खूपच चिडचिड करत असतो. अक्षय म्हणतो, तुला जे काही बोलायचं आहे ते बोल. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, अक्षय, या मुलीवरती विश्वास ठेवू नकोस. खरं सांगायचं तर ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर बोलायचंच नाही. तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडते. पार्वती आजी मोठ्याने बोलते, आता सर्वच समाप्त झालंय. आता तर विषयच समाप्त. अक्षय, तूच विचार कर. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षय समोर इरावतीचा खरा चेहरा येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.